रामकृष्ण हरी मंडळी, आपल्या संस्कृतीत सण उत्सवांइतकंच उपवासालाही तेवढंच महत्त्व आहे. उपवास म्हणजे फक्त अन्न त्यागणं नव्हे, तर मन, वाणी आणि कर्म यांचं शुद्धीकरण करणं. विशेषतः एकादशीचा उपवास, की जो भक्ती, साधना आणि आत्मशुद्धीचा एक भाग मानला जातो. पण या भक्तिभावातही एक हलकी-फुलकी गंमत लपलेली आहे. उपवास म्हणजे फक्त व्रत नव्हे, तर एक सणासारखा अनुभव. म्हणूनच आपल्याकडे एक गोड वाक्य बोललं जातं, एकादशी आणि दुप्पट खाशी. आज आहे एकादशी. एकादशी आली की उपवास पण खास असलाच पाहिजे ना. आणि म्हणूनच आजच्या या खास व्हिडिओमध्ये आम्ही घेऊन आलोय आमच्याकडे बनले जाणारे झटपट उपवासाचे पदार्थ, अगदी तुमच्यासाठी. चला तर मग सुरुवात करूया. म्हटलं की सगळीकडेच सगळ्यांच्या आवडीची केली जाते साबुदाणा खिचडी. सर्वप्रथम आम्ही इथे रात्रभर भिजत ठेवलेला साबुदाणा घेतला होता आणि त्यामध्ये शेंगदाण्याचं कूट मिक्स केलं. त्यानंतर तेलामध्ये बारीक चिरलेली हिरवी मिरची किंवा बारीक मिक्सरला केलेली हिरवी मिरची घेतली. त्यामध्ये बारीक चिरलेला बटाटा मिक्स करून व्यवस्थित भाजून घेतला बटाटा आणि मग त्यामध्ये जो साबुदाणा होता तो मिक्स केला आणि व्यवस्थित परतून घेतला. आणि आता खाण्यासाठी ही आपली खिचडी तयार होत आहे. नंतर आम्ही बनवले साबुदाणे वडे, की ज्यासाठी आम्ही उकडलेले बटाटे घेऊन ते खिसून घेतले. त्यामध्ये साबुदाणा, मिरची, मीठ आणि लाल तिखट मिक्स करून घेतलं आणि त्यानंतर व्हिडिओमध्ये दिसत आहे तसे साबुदाणे वडे तयार करून घेतले. साबुदाणा वडे तळत असताना साबुदाणा वडे तेलात सोडल्यानंतर काही वेळासाठी गॅस कमी करायचा, जेणेकरून कमी आचेवरती हे वडे भाजून घ्यायचे. यामुळे आपले वडे कुरकुरीत होण्यासाठी मदत होते. अशा पद्धतीने सर्व वडे तळून वडे झाल्यानंतर आम्ही केले खारे शेंगदाणे, की ज्यासाठी शेंगदाणे आधी व्यवस्थित भाजून घेतले. त्यामध्ये मिठाचं पाणी करून त्यामध्ये मिक्स केलं आणि त्यानंतर ते शेंगदाणे व्यवस्थित भाजून घेतले आणि थंड झाल्यानंतर ते खाण्यासाठी घेतले. अशा पद्धतीने आम्ही आज साबुदाणा खिचडी, खारे शेंगदाणे आणि उपवासाचे वडे तयार केले. आणि त्याचबरोबर ताटामध्ये दही, दूध आणि उपवासाचा चिवडा तसेच उपवासाची चिक्की घेऊन गणपती बाप्पाला आणि आपल्या विठुरायाला या फराळाचा नैवेद्य दाखवला. सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे एकादशी आणि दुप्पट खाशी हे वाक्य आजच्या एकादशीला तर पुरतच उरून गेलं. तर मंडळी, तुम्हाला आजचा हा आमचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि या आपल्या मनीषाज रेसिपी अँड क्रिएशन या चॅनलला फॉलो अँड सबस्क्राईब करायला विसरू नका.